काहीतरी त्याच्यात वेगळे भेद करण्याचा प्रयत्न होतोय का, ही सावधगिरी रीतीने आपल्याला याच्यात लक्ष ठेवावं लागेल. आणि म्हणून मी आपल्याला साहेबांच्या समोर आश्वासित करतो की राज्य सरकारवरती हा धडपड, राज्य सरकारच्या वेळप्रसंगी विरोधात लढण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदमध्ये आम्ही आहोतच आहोत, परंतु लोकसभेमध्ये पण आदरणीय भाईच्या नेतृत्वाखाली इकडे देखील पूर्ण पद्धतीने पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर राहण्याचं काम आम्ही करू. कारण हा निवड तुमच्या पुरता आता मर्यादित राहिला नाही. आदित्यजी या भागाचा प्रतिनिधित्व करतात, त्या वरळी कोळी बांधवांसाठी पण देखील ज्यावेळी हा महत्वाचा विषय आला त्यावेळी देखील आवाज उठवण्याचं काम त्यांनी केलं. वडाळ्याच्या असलेल्या देखील रिडेव्हलपमेंट मध्ये कोळी बांधवांना हद्दपार केलं जात होता, तिकडे देखील आवाज उठवण्याचं काम पक्षाने केलं. धारावीमध्ये असलेलं पण देखील जे कोळीवाडे त्यांनी हद्दपार करण्याचा प्रयत्न होतोय, तिकडेही पक्ष म्हणून होतोय, पक्ष म्हणून जो पुढाकार आपण घेतोय. आणि म्हणून ही जाणीव ही आपल्यासाठी यासाठी ठेवावी की ज्यावेळी कोळी बांधवांच्या विषयी येईल त्यावेळी पक्ष म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने आपल्या मागे उभे आहोत. एवढंच या प्रसंगी आणि हा विजय हा जरी तांत्रिक किंवा आता पुरता जरी असला तरी हा तुमच्या एकजुटीचा विजय आहे. हा हे लक्षात घेण्याचं काम केलं पाहिजे. तुमची एकजूट राहिली तर पूर्ण ताकदीने साहेबांच्या सूचनेप्रमाणे आम्ही तुमच्या मागे खांद्याला खांद्याला उभे आहोत. धन्यवाद. मी आदरणीय अरविंद भाईंना विनंती करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला हा संघर्ष करायला बाळपणापासून शिकवलं, बाळकडू दिलं, अन्यायाविरुद्ध तुटून पडा, तो ते बाळकडू ज्यांनी पाजलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. आज आपलं भाग्य आहे सगळ्यांचं की ह्या राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या बद्दल ज्यांच्या मनात करुणा आहे, ज्यांच्या मनात दया आहे आणि ज्यांना असं वाटतं सातत्यानं की जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा शिवसैनिक कुठून पडला पाहिजे, असे आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेनेचे युवा सेना प्रमुख माननीय आदित्यजी ठाकरे, माझे सहकारी आमदार सचिन अय्यर, अशोक दात्रक, संतोष शिंदे, युगंधरराव, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, मातांनो. खरं तर हा प्रश्न जेव्हा कृष्णा पवळे हे तिथे सुरू झालं तेव्हा मागे एकदा मी चालवतो, कारण ते येतं नेमकं मुंबई पोर्ट असल्याकडे आणि मुंबई पोर्ट अथॉरिटी असं नाव दिलं. आता त्या अथॉरिटी झाल्यात, प्राधिकरण झाली, त्यामुळे त्यांना आता अहंकार आणि दादागिरी जास्त सुरू झालेली आहे त्यांची. आणि हा सगळा कोळी बांधव जो पूर्व किनारा आहे तो शिवडी पासून अगदी इथपर्यंत कुलाब्यापर्यंत, फक्त एक वरळी कोळीवाडा पश्चिमेला येतो, बाकी हे सगळे वरळी किंवा वर्सोवा किंवा इकडचे सगळे हे सगळे पूर्वेला येतात आणि ह्याच्यावर मुंबई पोर्टच जास्त दादागिरी चालते. आता इथं हा गरीब आमचा मच्छीमार त्या कोलब्या सोडणाऱ्या मासेगाळ्या त्या बिचाऱ्या तिथे बसतात, ते तुमचं राज्य सरकारचं MSF माहिती आहे सांगतो, मिनिस्ट्री ऑफ फिशरीज अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्या लोकांनी हे मुंबई पोर्टला भाडं द्यायला पाहिजे ती जागा वापरता म्हणून. राज्य सरकार भाडं देत नाही आणि मग राज्य सरकार देत नाही तो कोण आवाज उठवतो, तर आमचा युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे उचलतात आणि सांगतात आणि नंतर सचिन जरा लक्ष घाला, सचिन हे कसं आता कडवट शिवसैनिक उचलले तातडीने आवाज उचवला त्यांनी. या सगळ्या प्रकरणामध्ये याचा कृष्णाचं थांबत नाही, धडामधून मेसेज देणं. साहेबांना गेला, साहेबांनी मला पाठवलं, मग मी तातडीनं सभागृहात आता आमचं चालत नाही, गडबड आहे सुरू, म्हटलं नाही मग सोडलं नाही पाहिजे, मंत्र्याकडे गेलो आणि मंत्र्यांना सांगितलं एक लक्षात ठेवा की जे काही राज्य सरकार तुमचं भांडण ते तुम्ही करत बसा, पण आमचा मच्छीमार म्हणजे आमचा मराठी माणूस आहे, त्याला जर हात लावण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर याद रखा मच्छीमार सोडा अख्खी शिवसेना तिथे ससून टाकत. माझं भाग्य असं की त्या दिवशी नेमकं मंत्री सोनोवाल, आता मंत्री आपले बंदरात ते होते, त्यांच्याबरोबर मुंबई पोर्टाचे साहेब आता चेअरमन नाहीये, हे तितरमाने जे आहेत ते डेप्युटी चेअरमन आहेत, तर नवीन चेअरमन ते बसतात मुद्रा बंदर गुजरातमध्ये, गुजरातला बसतात ते चेअरमन, त्यांच्याकडे दोन्ही पोर्ट आहेत आता सध्या, तेही तिथे आले. त्यांना म्हटलं पहिलं तुम्ही एक काम करा, तिथे कारवाई सुरू होणार आहे, पहिला फोन करा आणि त्यांना कळवा की कारवाई थांबवा. तरी तितरमानेला फोन करून सांगितलं कुठली कारवाई करायची आणि तुमची कारवाई त्याच थांबवा.
हा आवाज माझा नाही आहे, हा आवाज शिवसेनेचा आहे, आदरणीय उद्धवजींचा आहे, हा आवाज आमच्या आदित्यजींचा आहे, हा आवाज शिवसेनेचा आहे. मी फक्त 2 मिनिटं एवढ्यासाठी उभा राहिलो की आत्ता काय घडतंय महाराष्ट्रात, की सगळी माणसं अडचण आली का त्यांना मातोश्री आठवते. जसं आपलं ठेच लागली की आई, ठेच लागली आई असेल ना, आई ग ठेच लागली, ठेच लागली की आई ग नाही, ठेच लागली की शिवसेना, आणि त्याचं काम सुटलं, जखम बरी झाली का टाटा. तर ते जे काय सुरू आहे ना ते आत्ता बाहेर पडा. मला एवढंच पाहिजे, आम्हाला आम्ही तुम्हाला जीव द्यायला तयार आहे, तो सोडून द्या काय घेऊन बसताय. पण आमचं म्हणणं एवढंच आहे, एका माणसानं या महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आधी जेव्हा उद्धवजी ठाकरे होते तेव्हा कोविडचा जो काळ आला तेव्हा आठवण पहा, उभ्या देशामध्ये नद्यांमध्ये प्रेत वाहत होती, अँब्युलन्स मध्ये प्रेत पडत होती, महाराष्ट्रात मात्र माणसं जगवली जात होती. ते उद्धवजी ठाकरे विसरलो आम्ही ताबडतोब. लाडकी बहीण विसरली आमची पटकन, विसरली ना लाडकी. अगं तुझ्या ताई तुला वाचवलं ग कोणी, त्याला देतो 150 रुपयाला, कशाला 1500 1000 रुपयाला आम्ही जातो ताबडतोब. विसरू नका. आणि म्हणून मी सुरुवातीला उल्लेख केला, तो करुणेचा उल्लेख केला की दयेचा सागर आहे. आणि त्याला तुम्हीच आम्ही सगळ्यांनी जेव्हा साहेब चॅनलवर येतो त्यावेळी सांगत लोकांशी संवाद साधवते, हा म्हणता राज्यात किती अनेक राज्यांचे अनेक मुख्यमंत्री झाले, आपल्याही राज्यात खूप मुख्यमंत्री होऊन गेले, पण राज्याचा मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख झाला त्याचं नाव आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून उद्धवजींबद्दलचा एक वेगळा आनंद आहे. पण त्या आदरासारखं आपण मराठी माणसांनी सावध राहावं. 2 बनिये आपलं राज्य विकायला निघाले, त्या बनियांपासून सावध राहा. कळणार पण नाही आम्हाला कधी काढलं. सगळे उंच उंच टावर उभे राहत आहे, मराठी माणूस कुठे ते परत शोधावं लागेल. त्या भुलभुलैयाला भुलू नका आणि स्वतःचा हक्क सोडू नका. ते तुमच्या हक्काचं आहे, ते मिळालंच पाहिजे. आणि म्हणून धारावी सारख्या प्रकल्पाचा जो उल्लेख तुम्ही केला, त्यासाठी कोण उभं राहते, हे तो उभे राहत आहेत ना, कोण उभं राहत आहेत, आदित्यजी आणि उद्धवजी उभे राहत आहेत. आपण सगळ्यांनी त्याची जाणीव घ्यावी, एवढी जाणीवतानं तुमच्याकडे अपेक्षा करतो. तुमचा प्रश्न संपलेला नाही याची जाणीव आहे आणि ती निश्चितपणे आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू एवढं शब्द तो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी आदित्यजींना विनंती करतो की आपण दोन मला वाटतं आपली पहिली पण भेट झालीच होती इथे. कृष्णजी आपण सगळ्यांना आणलं होतं त्यावेळी, आणि जेव्हा विषय आपण विधान परिषदेत सोडून घेतला होता, सचिन भाऊ असतील किंवा अरविंदजी असतील, त्या दोघांनी त्यांच्या जे काही माध्यमातून विषय सोडण्याचा प्रयत्न केला. मी देखील आमच्या विधानसभेत हा आवाज उठवला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता जरी आपण हा विजय साजरा करत असू तरी युद्ध आपलं संपलेलं नाही. युद्धामधलं एक महत्वाचा आपण पाय टाकलेला आहे. एक लढाई जिंकलोय पण युद्ध अजून जिंकणं बाकी आहे. युद्ध तेव्हा जिंकलं जाईल जेव्हा बीपीटी असेल किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटी असेल, ह्याची सगळी जागा ही मुंबई महानगरपालिकेला दिली जाईल. आणि तसं काम उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना आपण फाईल रनचं केलं होतं. फाईल हलत होती, सरकारचं पडलं नसतं तर आपण हेच सांगत होतो, केंद्र सरकार असेल किंवा कुठचीही दुसरी संस्था असेल, सगळी जागा मुंबईत, याच्यावर अधिकार मुंबईकरांचाच असायला पाहिजे आणि मुंबई महानगरपालिकेचाच असायला पाहिजे. होतं असं खूप वेळा आपण पाहतो, रेल्वे लाईन टाकायची असते, रेल्वे स्टेशन वाढवायचं असतं, दिल्लीत कोणतरी बसले ते आदेश काढतात, GR काढतात की इथून आता लोक हलवा, स्थलांतरित करा, पाठवायची कुठे नाही तुम्ही ठरवायचं, पण आम्हाला ही जागा पाहिजे. तसंच हे मुंबई पोर्ट ट्रस्टचं होत चाललेलं. आणि त्यावेळी जेव्हा मी पाहत होतो हे सगळं होत होतं, आपण गडकरी साहेबांचा उल्लेख केला. 2012 की 13 साली उद्धव साहेबांनी जेव्हा कोस्टल रोडची एक संकल्पना लोकांसमोर मांडली होती, त्याच सोबत मुंबईचा ईस्ट कोस्ट जो आपला किनारा आहे त्याची देखील संकल्पना मांडली होती. तेव्हा केंद्रात आपलं सरकार आलं, म्हणायला म्हणून NDAचं सरकार होतं, तसं पाहायला गेलं तर भाजपचंच सरकार होतं. आणि तेव्हा देखील गडकरी साहेबांकडे हे जे खातं होतं, उद्धव साहेबांनी त्यांच्याशी चर्चा करून तेव्हा एक कमिटी बसली होती. आणि त्या कमिटीचं काम हेच होतं की आपल्या ईस्ट कोस्टवर एका सुद्धा व्यक्तीला न हलवता, सगळे जे आपले व्यवसाय आहेत ते न हलवता, ईस्ट कोस्ट हा मुंबईकरांसाठी अजून कसा चांगला वापरला जाईल आणि ती सगळी जागा ही मुंबई महानगरपालिकेला कशी दिली जाईल. पण आता होत असं चाललेलं आहे की सगळ्या कोळीवाड्यांवर मोठ्या मोठ्या लोकांचे डोळे बसले, बिल्डरांचे डोळे बसले. आता
वरळी कोळीवाडा असेल किंवा कुठचंही असेल, आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी जेव्हा भ्रष्टनाथ मिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा हाऊसिंग पॉलिसी येत होती आणि त्यांनी त्या हाऊसिंग पॉलिसीमध्ये आपल्या कोळीवाड्यांना क्लस्टर मध्ये टाकलं होतं. क्लस्टर म्हणजे माहितीये का? माहितीये काय असतं क्लस्टर? म्हणजे आता जे एकरांवर पसरलेले आपले कोळीवाडे आहेत त्यांना SR चा दर्जा देणार आणि इमारतींमध्ये 300 स्क्वेअर फुटामध्ये बांधणार. ह्याला विरोध करणारा पहिला आणि एकमेव पक्ष जो होता त्या पक्षाचं नाव म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब. अजूनही मी पाहत असतो आमच्या वरळी कोळीवाडा असेल किंवा अनेक कोळीवाड्यांमध्ये अजून सीमांकन पूर्ण झालेलं नाहीये. आपण अनेक बैठका घेतल्या, आपण ते काम पुढे नेलं होतं, पण सीमांकन पूर्ण झालेलं नाही. काही काही ठिकाणी SR चा देखील दर्जा दिला जातो. त्याला आपला विरोध आहेच. आणि हे सगळं होत असताना हा जो प्रश्न आहे तो आपण मार्गी लावण्याचं आता काम करत आहोत. आपण मंत्री महोदयांकडून आश्वासन घेतलेलं आहे, जे रेकॉर्डवर आहे, की MFDC, BPT किंवा मुंबई पोर्ट अथॉरिटीला त्यांचं जे काही भाडं असतं ते देईल आणि आपल्यासाठी जे काही आपण त्यांना देणं लागतो ते तर दिलंच आहे, पण ते जे देणं लागतं ते दिलं जाईल आणि आपल्यावर कारवाई होणार आहे. वेगवेगळे आयुक्त असतात. हे जे लेखी आलेलं आहे याचा अर्थ हाच आहे की मंत्र्यांनी जर आश्वासन पाळलं नाही तर आश्वासन समितीमध्ये आपण त्यांच्यावर कारवाई करू शकतो, त्यांना बोलवलं जाईल, हक्कभंग आणू शकतो. पण एक तुम्हाला सांगतो, आपण जो निर्धार केलेला आहे तो हाच आहे. कुठचाही कोळीवाडा असो, जसं धारावीचा तो उल्लेख झाला, तिथे देखील परवा मी कुंभारवाड्यात गेलेलो. 12.5 एकरवर हा कुंभारवाडा पसरलेला आहे. कुंभार राहतात तिथे, अनेक लोक राहतात, वेगवेगळ्या समाजातले राहतात, वेगवेगळ्या धर्मातले राहतात. पण रातोरात अदानी येतात आणि सांगतात आता ही जागा आमची. आणि कुंभारवाड्यातल्या देखील लोकांचा हाच प्रश्न आहे, जर ही जागा तुमची असेल मग आम्ही 3, 4, 5 पिढ्याचे इथे राहत आहोत, आमची जागा कुठची? हा बेसिक प्रश्न आहे, त्याला काही उत्तर आलेलं नाहीये. आणि तिथे देखील आपण लढा असंच देतोय. हा लढा आपल्या मुंबईचा आहे. तिथे देखील हा लढा आपण सुरू केलेला आहे की जर आम्हाला माहित नसेल आम्हाला काय मिळत आहे तर आम्ही इथून हलणार नाही, ही जागा आमची आहे. तशीच भूमिका आपण इथे घेतलेली आहे. कृष्णजी, तुम्ही जो PP ऍक्ट बद्दल सांगितलं, पब्लिक प्रिमेन्स आहे, मला आठवतं अरविंद सावंत साहेब जेव्हा त्यांच्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जात होते 2014 तेव्हा इथेच कोलाब्यामध्ये अनेक रहिवासी, मग ते वेगळे हायराईज मधले असतील, मोठ्या वेगळ्या इमारतींमधले असतील, वेगळ्या स्तरातले रहिवासी येऊन एकच सांगायचे की हा PP ऍक्टची दादागिरी बंद करा. तेव्हा आपल्याला भाजपने सांगितलं होतं आपलं सरकार आलं की आपण करून घेऊ, आपलंच सरकार येतं. असं अनेक गोष्टी भाजपने सांगितल्या होत्या. त्याचं पाहता पाहता 11 वर्ष झाली, अच्छे दिन कब आएंगे हे माहिती नाही. पण एक निश्चित आहे, जर आपण असेच एकत्र राहिलो तर आपल्या मुंबईसाठी असेल, आपल्या महाराष्ट्रासाठी असेल, अच्छे दिन के चांगले दिवस आपण 100% आणल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी आता विनंती करतो उद्धव साहेबांना की आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर सगळ्यांना आपले आभार मानायचे आहेत. ऐकलं की खूप चांगलं वाटतं आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला आनंद नक्कीच होतोय. पण एक लक्षात घ्या की आता जे काय मी ऐकलं याचा अर्थ असा की अजूनही पूर्ण विजय मिळालेला नाही. सरकारची नेहमी चाल असते, आधी एक पुडी सोडून बघतात, म्हणजे थोडक्यात एक पिल्लू सोडतात, जगतंय का मरतंय, अंगावर आलं तर झटकून टाकायचं. आणि जर का त्यांनी ठरवलं की नाही हे आपल्याला करायचंय तर एक तात्पुरती वेळ घेतात. मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो आणि त्या एका गाफीलपणात आपण मजबूत राहिलो का मग पोखरत बसतात. आता हे उत्तर जे काही मी थोडंसं वाचलं, सचिन आपण तो प्रश्न विधान परिषदेत लावला, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय आता बोलायचं, कोणाला मंत्री महोदय म्हणायची वेळ येईल कधी सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी, कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं, मग कोणाला तरी काहीतरी त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश, सरकार टिकलं, मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काय माहिती नाही. पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय.
कोणतं रवी क्रीडा ह्या पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल. तर मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत. म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली. इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय, पाहिलाय? मला पण माहिती नाहीये. कृष्णा पाहिलेच करे बाबा, संतोष नाही. त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये. मग ते काय करणार की येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. आता मग तुम्ही सगळे माझ्या सोबत आलेला आहात, माझ्या म्हणजे शिवसेनेच्या. शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात. शिवसेना काय वेगळी नाही. मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. तर असं होऊ देऊ नका. मी आज मुद्दामून तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं. हा, आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळे जण काही जण वेगळ्या लावू शकतात. अन्यायावरती तुटून पडा. आपण म्हणून आता आम्ही तुटूनच पडतो, तसं नाही. मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका. अन्याय तोडून टाका. अन्याय सहन करायचंच नाही. कृष्णा काय, अरविंद काय, संतोष, सचिन काय, सगळेच, अशोक भाऊ आहेत तिकडे, संतोष आहेत. आणि मला हा विषय समजून नीट सांगितलं तो आदित्यनी. नाही तर मला ते काय तुमचं काय MFDC BPT APT मला काय कळत नाही. पण सरकार एका बाजूला सांगते की आम्ही भाडं भरू. सरकारने भाडं म्हणजे सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही. मधल्यामध्ये खाल्ले कोणी पैसे, बरोबर ना. आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मगाशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता. म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं. पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता. त्याच्यामध्ये आपण जे काय करू शकत होतो ते केलं पण बऱ्याचशा गोष्टी करू शकलो नाही. एकदा का बोललो की ते केलं पाहिजे. आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती. अजिबात येऊ दिली नसती. पण शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे. आणि साहजिकच आहे महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र हा मराठी आहे. मग त्याच्यामध्ये कोळी असेल म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी, पाठारे प्रभू, सगळेच ही सगळी आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो. आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा, मग हा तर कोळी लोकांचा मोठा सण. ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत. आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले. मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका. आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आता सहज गंमत सुचलं म्हणून सांगतोय की एका बापाने मुलाला विचारलं तू काय करायचं काय, तुला काय ठरवलंय? तुला नाही मी शिकणार, मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार. तुला काय वेड्याच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही जायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे, तर मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सतरंज्या तुला उचलावे लागतील. हेच चाललेलं आहे आता. म्हणजे आपलं जे काय आहे ते मारून टाकायचं. तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत, मी विसरलो, पण तुमच्या वास येतो. मतं पाहिजेत, मताला वास नाही येत. पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा व्हीटी म्हणायची, आता छत्रपती शिवाजी टर्मिनस हार्बरने यायचो.
आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचा, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. नुसतं मच्छी का पाणी म्हटल्यावरती लोक इथे तिथे पळायचे. का? मच्छी पाहिजे पण पाणी नको, वास नको. काय कितीही हा म्हणजे निर्दयीपणा आहे. म्हणजे यांना सगळ्यांना मतं पाहिजेत, राज्य करायचंय, पण आता त्याच्यात आहे ना वास नको. हा, त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हटलं की काय ते वेस्ट. मग आता ही कंपनी पुन्हा कोणाची ते शोधा. फाऊल फिश हा फाऊल फिश हा, फाऊल फिश स्मेल फिश, फाऊल स्मेल ऑफ फिश वेस्ट जनरेटेड ॲट ससून डॉक. आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असेल. बरोबर आहे. आतापर्यंत कोणाला वास नाही आला. आणि कोळी लोकांचं मला एक कळतं की एक अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणताही सातबाऱ्याचा उतारा नाही. तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती, तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात घालून मासेमारी करतात. कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना निसर्ग वादळ आलं, टोकते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा. कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले, साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले, एवढे परत आले, अजून एवढे बाकी आहेत, अजून त्यांना संपर्क होत नाही. मग कुठे तुम्ही जाता, काय करता, गेले तर किती दिवस राहता, कसे राहता. आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल, तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा. त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं, त्याला बरोबर पाजायचं. बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कशा चिडले की काय करता तुम्ही? मग घाबरता कशाला तुम्ही? मग अजिबात काळजी करू नका. फक्त आता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे, पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत. पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं, तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू, विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही, हिंदू तर आहोतच. आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? असं काय नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही, असं काय नाही आहे. आम्ही अस्सल मराठी बोलतो, पण आम्ही हिंदू आहोत. मग तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत. गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्यागोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे. खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे. कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिठागरे निर्माण करणे लोक. असेच एकजुटीने राहा. कृष्णा, खरंच तुला पण धन्यवाद देतो. जागृतपणाने काम करतोय. संतोष, तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्याच महिला काय पुरुष काय, म्हणजे अरविंद आहे, सचिन भाऊ, अशोकराव, सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेत. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा, एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासकट तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय रामकृष्ण हरी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, सचिन भाऊ आहेर, आपणा सर्वांचे आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब, कुलाबेचे माजी आमदार आणि वेळोवेळी आपले गाऱ्हाणे ऐकणारे आदरणीय आपले दात्रक साहेब आणि सर्वच मान्यवर मच्छीमार बंधू आणि भगिनी, आपण या ठिकाणी आज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.